कोरीगड सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या 12 मावळांपैकी एक मावळ कोरबारस मावळ, जे वसले आहे मुळशी नदीच्या खोऱ्यात. सुहासनी घाटाच्या माथ्यावर मान उंच करून असलेला गड म्हणजेच कोरीगड. हा गड समुद्र सपाटीपासून सुमारे 3050 फूट उंच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात महत्त्वाचा गड. याच गडाची आज आपण भटकंती करणार आहोत. जर आंबवणे गावातून आलात तर इथून आपल्याला वरती आलं होतं. तर सुप्रभात मित्र, कशा आहात? मजेत ना? मी अनिकेत तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनल AJ ब्लॉग्समध्ये. तर मित्र, आज आपण भेट देणार आहोत कोरीगडाला. आता आहोत आपण लोणावळ्यामध्ये. लोणावळ्यापासून साधारण 25 किलोमीटर अंतरावरती आहे कोरीगड. कोरीगडाचे 2 बेस विलेज आहेत. एक म्हणजे पेठशहापूर, दुसरं आंबवणे. या दोन्ही गावापर्यंत जाण्यासाठी बस सेवा पण उपलब्ध आहे. पांबुर्डे या गावाची बस पकडून तुम्ही पेठशहापूर या गावापर्यंत पोहोचू शकता. गडावर जाण्यासाठी पेठशहापूर या गावातून वाट अगदी सोपी आणि आंबवणे गावातून थोडी अवघड आहे. तर चला लवकरात लवकर पेठशहापूर या गावापर्यंत पोहोचूया आणि आपल्या ट्रेकिंगला सुरुवात करूया. तर मित्रहो, गुगल मॅपच्या मदतीने इझिली आपण कोरीगडापर्यंत पोहोचू शकतो. मुंबईपासून 107 किलोमीटर तर पुण्याहून 74 किलोमीटर अंतरावरती कोरीगड आहे. तर फायनली मित्र, आपण पोचलो आहे पेठशहापूर या गावात. तर इथे आपण आपली बाईक पार्क केले पार्किंगमध्ये पेठशहापूरच्या, आणि तर इथून आपला ट्रॅक सुरू होईल. आपला ट्रॅक इथून सुरू होणार आहे. या चिखलाच्या रस्त्याने आपल्याला सरळ वरती जायचं आहे. आपण या चिखलाच्या रस्त्याने वरती आलो आहे आणि इकडून सरळ वरती जायचं आहे. तर मित्र, चिखलाच्या रस्त्याने वरती आलो की आपल्याला एक टॉवर आहे. टॉवरच्या रस्त्याने सरळ आपल्याला वरती जायचं आहे. थोडं पुढे आल्यावरती असे तुम्हाला जागोजागी असे साईनबोर्ड दिसतील. तर या सरळ वाटेने आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. साईनबोर्डच्या इथून आपण पुढे आल्यावरती आपल्याला लागते ही खडकाळ वाट. याच खडकाळ वाटेने आपल्याला पुढे जायचं आहे. तर बघूया ही खडकाळ वाट आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाते. तर मित्र, गडावर गेल्यावरती जाम मजा येणार आहे, कारण फॉगच फॉग आहे. तर मित्र, समोर दिसतोय तो कोरीगड. हेच आज आपलं टार्गेट आहे. तर धुक्याच्या आड गेल्यामुळे काही प्रॉपर दिसत नाही आहे. तर चला. तर मित्र, ट्रॅकिंग मंडळी रस्ता भटकू नये म्हणून जागोजागी अशा मार्किंग केल्या आहेत, वायर बांधल्या आहेत. तर याच मार्किंगच्या सहाय्याने आपल्याला गडापर्यंत जायचं आहे. इथून सरळ आपल्याला पुढे जायचं आहे. अर्धा तासाच्या ट्रॅकिंग नंतर आपण एका स्टॉलपर्यंत पोहोचलो आहे. तर इथं थोडा वेळ आराम करूया आणि नंतर परत ट्रॅकिंगला सुरुवात करूया. तर मित्र, थोडा वेळ आराम केला इथे स्टॉलवर आणि परत आता ट्रॅकिंगला सुरुवात करूया. या चिखलाच्या रस्त्याने थोडं पुढे आल्यावरती 2 रस्ते लागत आहेत. इथे एक इथे जातो लेफ्टला आणि एक राईटला. तर या राईटच्या रस्त्याने सरळ पुढे जायचं आहे आपल्याला. तर ट्रॅकिंग करत असताना जंगलात खूप सारे मच्छर आहेत. मच्छर खूप चावत आहेत. तर मच्छरांपासून सुटका करायची असले तर काय तुम्हाला ओडोमॉस वगैरे काय लावायचं असेल ते लावून या. बेकार मच्छर आहेत. जागोजागी आपल्याला असे टिकमार्क दिसत आहेत. या टिकमार्कच्या साहाय्याने आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. मित्र, आज आपण सोलो ट्रॅक करतो आहे कोरीगडाचा. तर पुढे आलो, इथून ह्या रस्त्याने पुढे आलो. इथे 3 रस्ते आहेत. एक जातो लेफ्टला, एक राईटला. तर आपल्याला राईटनी सरळ वरती जायचं गडापर्यंत. तुम्हाला काही रस्ता समजला नाही तर इथे मार्किंग पण केले. तर झाडावरती आजूबाजूला मार्किंग बघा आणि राईट मारून सरळ वरती जायचं आपल्याला.
मित्रो, जंगलाची वाट झाली सुरू. या घंटाट जंगलाच्या वाटेने आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. आणि आजूबाजूला बघा, जंगलातून साप वगैरे नाही आहेत ना आजूबाजूला, तर काळजी घेऊन ट्रॅक करा. घंटाट जंगलाची वाट पार करून आपण येऊन पोचलो पायरी मार्गाच्या इथे. आणि पायरी मार्गाच्या इथे लेफ्ट साईडला एक बोर्ड आहे, त्याच्यावरती कोरीगडाची प्रॉपर माहिती लिहिलेली आहे. मित्रो, फायनली गडाचा पायरी मार्ग झालेला आहे सुरू. तर हाच पायरी मार्ग थेट आपल्याला गडापर्यंत घेऊन जाईल. तर मित्रो, कोरीगडाचे पावसाळ्यातील मेन आकर्षण म्हणजे पायऱ्यांवरून वाहणारे फेसाळणारे धबधबे. आणि कोरीगडाच्या पायऱ्या सुस्थितीत असल्यामुळे ट्रेकिंगसाठी इझी आहे. तर तुम्ही तुमच्या चिल्लर पार्टीला घेऊन गडाला भेट देऊ शकता. तर मित्रो, पायरी मार्गाने वरती आल्यावरती राईट साईडला गणपती बाप्पाचं मंदिर लागतं आणि त्याच्या बाजूला आहे गुप्त गुहा. तर गणपती बाप्पाचं दर्शन करू आणि गुहा एक्सप्लोर करूया. गुंफा आहे, तर चला गुंफा एक्सप्लोर करू. तर गुंफेमध्ये आलो आहे. भली मोठी गुंफा आहे. प्रॉपर आपण कॅम्पिंग वगैरे आपण करू शकतो जर कोणाला कॅम्पिंग वगैरे करायचं असेल तर. आणि हाच तो पायरी मार्ग ज्यावरून फेसाळणारे धबधबे वाहतात, जे की पावसाळ्यातील आकर्षण आहे. तर मित्रो, जसजसं आपण गड सर करत आपण वरती जातोय तसं आपण ढगात जातोय. असं वाटतंय स्वर्गात येऊन पोचलोय. तर पायऱ्याने वरती आल्यावरती सरळ न जाता इथे एक गुंफा आहे, दुसरी गुंफा लागते, ती पण आपण एक्सप्लोर करूया. तर चला. तर आतमध्ये आल्यावरती पाण्याचा एक टाका आहे. पाणी एकदम स्वच्छ, तर आपण ते पिऊ पण शकतो. तर मित्र हो, दुसरी गुंफा एक्सप्लोर करून आपण चाललो आहोत गडाच्या महाद्वाराकडे. तर मित्र, फायनली आपण येऊन पोचलोय गडाचा महादरवाजा, गणेश दरवाजाच्या इथे. दरवाजातून आतमध्ये आल्यावरती राईट साईडला देवड्या बघायला भेटतात पहारेकरांच्या. तर वरती जाऊन, बुर्जावरती जाऊन दरवाजाचा व्ह्यू बघूया. देवड्यांच्या इथून एक वाट काटकोनात वळते आणि थेट
गडावर दक्षिण उत्तर पसरलेला पठारावर घेऊन जाते. तर मित्र, फायनली आपण पोचलोय गडावरती आणि उजव्या हाताने पुढे गेल्यावरती महादेवाचं मंदिर आहे. तर महादेवांचं दर्शन करू. ओम नमः शिवाय नमः. मंदिरातून दर्शन करून बाहेर आल्यावरती मंदिराच्या अंगणात या 4 भल्या मोठ्या तोफा बघायला मिळतात. महादेवाच्या मंदिराच्या मागे हे अशी 2 भली मोठी तलाव आहेत. इथून पुढे जाऊया तटबंदीच्या इथे. तर मित्रो, गडावर बघण्यासारखं आहे ती गडाची सुस्थितीत असलेली तटबंदी, दक्षिण उत्तर पसरलेली ही तटबंदी. तर मित्रो, या तटबंदीच्या सहाय्याने पूर्ण गडाचा फेरा मारता येतो. तर आपण जाऊया जो मेन बुरुज आहे, जिथून पेठ शहापुरातून जो मेन बुरुज दिसतो तिथपर्यंत जाऊया. गडावरती आल्यावरती नुसतं धुकंच आहे, पूर्ण गडाला वेढला नाही. तर आपण जो मेन बुरुज आहे, जो पेठ शहापुरातून दिसतो, तर तिथे आपण जातोय. आणि आपण येऊन पोचतो या बुरुजावरती. या बुरुजावरती एक ध्वजस्तंभ आहे. धुकं आहे सगळीकडे, तर काहीच दिसत नाही. तर पुढे आता परत महादेवांचं मंदिर आहे, तिथे जाऊया आणि परत पुढे आपण पुरा गड एक्सप्लोर करूया. तटबंदीच्या साहाय्याने बुरुजाकडून पुढे आल्यावरती आपल्याला बघायला मिळतात या गुंफा. या गुंफांमध्ये सध्या पाणी भरलेलं आहे. तर मित्र, महादेवाच्या मंदिराच्या पुढे दक्षिण साईडला आल्यावरती आपण येतो मारुतीरायाच्या मंदिराच्या इथे. तर चला मारुतीरायाचं दर्शन करूया. मारुतीरायाच्या मंदिरासमोर इथे पडक्या वड्यांचे औषध बघायला मिळतात, तर ते पण बघूया. त्या वाड्यांच्या अवशेषाच्या इथून पुढे आल्यावर आपण येऊन पोचतो गडाची देवी कोराई देवीच्या मंदिराच्या इथे. मंदिरातून बाहेर आल्यावरती समोर आहे तुळशी वृंदावन, मागे आहे सुंदर असा दीपस्तंभ. कोराई देवीच्या मंदिराच्या मागे बुरुजावरती ही सर्वात मोठी आणि गडावरील 5वी तोफ म्हणजेच लक्ष्मी तोफ. तर इथून सांभाळून जर तुम्ही गडाच्या तटबंदीने फिरताय तर इथं सांभाळून, सपोज इथून पाय घसरून खाली पडला तर डायरेक्ट 200 ते 300 फूट खाली दरीत जाल, तर इकडून सांभाळून. आणि इथे आहे गडाचा दुसरा दरवाजा, जो की आंबवणे गावातून आलात तर इथून एंट्री होते.
तर चला तोही कवर करूया. आपण येऊन पोचलो दक्षिण साईडला, गडाचा दक्षिण साईडचा दरवाजा जो आंबवणी गावातून येतो. आणि सध्या या दरवाजाचं डागडुजीचं काम चालू आहे. तर आंबवणे गावातून आलात तर इथून आपल्याला वरती यायला होतं. तर हा एक गडाचा दुसरा दरवाजा. आणि मित्र हो, दुसऱ्या दरवाजाच्या इथून आपण आलो आहे आता वरती. फायनली गड झाला आहे एक्सप्लोर करून. तर परतीचा प्रवास सुरू करूया. तो चला परत जाऊया आपण महादेवांच्या मंदिराच्या इथे. तर आता येऊन पोचलोय महादरवाजाच्या इथे, गणेश दरवाजाच्या इथे. अशा प्रकारे कोरीगड एक्सप्लोर करण्याचा हा छोटासा प्रयत्न. आणि पावसाची एक सर येऊन गेल्यामुळे हे अशा प्रकारे गडावरून वाहणारे धबधबे बघायला मिळतात. तर मित्र तुर्तास घेऊया इथे विश्रांती. आजचा दिवस झाला आहे कंप्लीट. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारापर्यंत. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते ऑलवर सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील. तर भेटूया अशाच एका नवीन भन्नाट अशा ब्लॉगमध्ये. तर बाय बाय, जय महाराष्ट्र.